मी आणि माझी सासूबाई गावाकडे आलो होतो. गावी आमचं घर होतं. माझ्या दिराचं लग्न जवळ आलं होतं, त्यामुळे गावातल्या घरी कोणीच राहत नसायचं. आम्ही त्या घराची साफसफाई करायला गावाकडे आलो होतो. आमचं शेतामध्ये घर असल्यामुळे आजूबाजूला पण काही घरं होती. संध्याकाळी खूपच थंडी होती आणि आम्ही दोघी पण बाया रात्रीचं ह्या घरी थांबणं चुकीचंच होतं. त्यावेळेस आम्ही शेजारचे शेतमालक राहतात ते म्हटले की आमच्या घरी चला. त्या पण शेतमालकी म्हटल्या की हो, रात्री झोपायला तुम्ही आमच्या इथे चला. मग काय, रात्री आम्ही त्यांच्या इथे मुक्कामी गेलो होतो. पण थंडी खूप होती. माझी आणि त्या शेतमालकांची नुकतीच ओळख झाली होती, पण थंडीमध्ये तो माझ्या रूममध्ये आला आणि रात्रभर असं काही करून गेला की मी बायका आश्चर्यचकित झाले. आम्ही गावी गेलो, पण तो रोजच कसा आनंद देऊ लागला आणि आमच्यामध्ये काय घडलं, तो शेतमालक रोज काय करायचा, ती सगळी कथा आणि माझा तो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शालिनी आहे, पण सगळे मला शालूच म्हणायचे. आता मी 32 वर्षांची, दिसायला देखणी आणि तरुण होते. आम्ही सगळे शहरात राहायचो. म्हणजे माझे मालक, मी, माझी सासूबाई आणि माझे बारके दीर, आम्ही सगळे शहरामध्ये राहायचो. माझा बारका दीर, त्याचं नाव सचिन होतं आणि माझे मालक हे पण चांगल्या नोकरीला शहरामध्ये होते. सुरुवातीला माझ्या सासूबाई आणि माझे सासरे, जे की सासरे माझे सारखे आजारी असायचे, ते गावाकडे राहायचे. आमचं गाव खेडेगाव आहे आणि त्याच्यातच आम्हाला शेती पण आहे. शेतामध्ये घर पण होतं. पण सासरे सतत आजारी असायचे. मी, माझा नवरा आणि दीर आम्ही शहरामध्ये राहायचो. सासरे खूप आजारी होते आणि त्याच्यातच ते वारले. सासरे वारल्यानंतर माझी सासूबाई एकटीच गावाकडे राहायची. मात्र माझ्या मालकांना आणि मला पण ते अजिबात आवडलं नाही. म्हणून आम्ही सासूबाईला खूप विनंती केली की तुम्ही पण सासूबाई आमच्यासोबत शहरामध्ये चला. किती दिवस गावाकडे राहणार आणि रानातल्या एकट्या वस्तीला राहणं पण चुकीचं होतं. म्हणून शेवटी सासूबाईंना आम्ही शहरामध्ये घेऊन आलो. त्याच्यातच माझी मुलं पण लहान होती, त्यांचा पण सांभाळ करायला कोणीतरी पाहिजेच होतं. सासूबाई म्हटल्या हो. सुरुवातीला सासूबाईंना शहरात करमायचं नाही, त्यांना सतत गावाकडचीच ओढ असायची. पण आम्ही समजावून त्यांना शहरामध्ये ठेवून घेतलं. शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट होता. असेच काही दिवस निघून गेले होते. माझ्या दिराचं आम्ही एका ठिकाणी स्थळ पाहिलं होतं. दिराची पण मुलगी माझ्या पसंतीनंच माझ्या नातेवाईकातलीच होती आणि दिराचं पण लग्न जमलं होतं. पण लग्न अगदी जवळ आलं होतं. लग्नाला अगदी 15 ते 20 दिवस राहिले होते. म्हणून माझी सासूबाई म्हटली की आपण गावाकडे जाऊया, कारण की इथे आपले नातेवाईक पण नाहीत आणि गावाकडे आपलं घर आहे, त्याची साफसफाई स्वच्छता तर करावी लागेल. कारण की मुलगी तर गावाच्या कडचीच होती आणि लग्न पण आमचं गावाकडेच होतं. पण घरी सगळे पाहुणे रावळे, त्याच्यातच माझ्या सासूबाईचे, नंदेचे आणि माझ्या अगदीच मावस जावा किंवा इतर भावकीतले लोक गावाकडेच येते. म्हणून आम्ही ठरवलं की गावाकडचं घर स्वच्छ करायचं. माझ्या सासूबाई खूप दिवसापासून म्हणत होत्या. मात्र माझ्या मालकांना आणि दिरांना कामावरून सुट्टी नव्हती आणि एवढ्या लवकर 15 दिवस 20 दिवस आधी त्यांना त्यांचे साहेब सुट्टी पण देणार नाहीत. तर माझे मालक म्हटले की शालू, तू असं कर, तू आईला घेऊन घरी जा, घराची स्वच्छता करून घ्या आणि मी त्या एका माणसाला सांगितलं, तो घराला रंग वगैरे देईल, घरापुढे खूप गवत उगवलं असेल, ते पण स्वच्छता करून घ्या, असं माझ्या मालकाने मला सांगितलं. मग काय, मला पण तेच योग्य वाटलं. आम्ही सगळी तयारी करून अगदी 20 दिवसांची सगळी तयारी करून गावाकडे निघालो होतो. मी आणि माझी सासूबाई त्या दिवशी दिवसभर प्रवास करून आम्ही गावाकडे आलो. मुलं पण आमच्यासोबतच होती. मात्र आलं की त्यांचं आधी असं असायचं की मामाच्या घरी जायचं. मग माझा भाऊ आम्हाला घ्यायला आला. एक दिवस मी माझ्या माहेरी राहिले माझ्या सासूसोबत आणि मुलांना तिथेच ठेवलं आणि आम्ही गावाकडे आलो. म्हणजे माझ्या सासरे आल्यानंतर
घराची सगळी अवस्थाच बदलून गेली होती. घरापुढे गेले 3 ते 4 महिने आम्ही आलो नव्हतो. त्यामुळे घरापुढे खूपच गवत वाढलं होतं. सगळी झाडी दिसत होती. मी दिसायला देखणी आणि तरुण आहे त्या आणि मला काही नाही. मात्र माझ्या सासूबाईला धूळ अजिबात सहन होत नसायची. आम्ही आलो दिसलं की आमच्या बाजूच्या मालक लगेच तिथे आले. तो पण तरुणच होता आणि त्यांचं नाव विलासराव होतं. माझ्या सासूबाईला पाहिल्यानंतर ते म्हटले की काय हो, अचानक आज गावाकडे कसं आलात? ते पाहून मी खूपच लाजले. त्यांच्या मी डोक्यावरती पदर धरला आणि मी किती संस्कारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस माझे सासूबाई त्यांना म्हणत होते की अहो सचिनचं लग्न आहे ना, तुम्हाला सांगणारच आहे, पण म्हटलं येऊन घराची स्वच्छता तरी करावी. बघा ना काय अवस्था झाली. तिथे आमच्या 2 रूम होत्या आणि पुढे सोफा होता. त्यावेळेस ते म्हटले की आता इतक्या दिवस घरी कोणी नाही म्हटल्यावर असंच होणार. तरी आमचं लक्ष असतं घराकडे, कोण येतंय का जातंय का. त्यावेळेस सासूबाई म्हटल्या की तुम्ही आहे म्हटल्यावर आम्हाला काही काळजी करण्याची गरज आहे. ते गाडीवरती थांबले होते. मी लगेच गेले आणि दरवाज्याची तो कुलूप उघडून आतमध्ये गेले. खूपच राडा झाला होता. सगळे धुळीनं भरलं होतं. मी सासूबाईंना म्हटलं की सासूबाई तुम्ही इथेच बसा, मी तोपर्यंत सगळी भांडी बाहेर घेते आणि घर झटकून घेते. त्या म्हटल्या की बरं. सासूबाई बोलत त्यांना थांबल्या होत्या. मी मात्र माझ्या कामात होते. सगळे आधी भांडी बाहेर घेतली आणि मग काय घर स्वच्छ झाडून घेतलं. घरामध्ये धूळ असल्यामुळे मी बाहेर येऊन बसले. सासूबाई म्हटल्या की मी पुन्हा पाणी टाकीन आतमध्ये आणि सगळं धुवून पुसून घेईन. मी बाहेर भांडी घासत होते. मात्र अचानक नजर माझी त्या विलासराव जे शेजारचे शेतमालक होते त्यांच्याकडे गेले. भांडी घासत असताना धुळीने मी पूर्ण भरले होते. थोडासा माझा पदर सरला होता. अचानक माझी नजर त्यांच्याकडे गेले तर ते मलाच पाहत होते. मला खूपच वेगळं वाटलं. मात्र मी स्वतःला सावरलं आणि त्यांच्याकडे पाठ करून मी भांडी घासत बसले. मी भांडी घासत असताना थोड्या वेळ अचानक माझी नजर पुन्हा गेली तर बाई गं, अजून पण ते पाहत होते. मला थोडंसं त्यांचं बघणं विचित्र आणि वेगळंच वाटलं. मात्र मी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे जास्त. मग काय थोडा वेळ असाच निघून गेला. माझी भांडी झाली होती. घर पण स्वच्छ करून ठेवलं होतं. सगळी भांडी आतमधल्या कपाटाला मांडून घेतली. आता कुठे बरं वाटत होतं. पण घरामध्ये काहीच किराणा भरला नव्हता आणि स्वयंपाकसुद्धा केला नव्हता. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि ह्या घरातील कपडेसुद्धा चादरसुद्धा खूपच मळून गेल्या होत्या धुळीने भरून. मग काय संध्याकाळी असंच आम्हा दोघींना झोपावं लागणार होतं. त्याच वेळेस ते विलासराव नेमके तिथे आले आणि म्हटले की काय करताय शालू? पहिल्यांदा त्यांनी मला हाक देऊन बोलले होते. मी म्हटलं काही नाही, आता स्वयंपाकाची तयारी. त्यावेळेस ते म्हटले की माझ्या सासूबाईला की आजच्या दिवस आमच्या इकडे चला. आता तुम्ही दोघीजणी बाया इथे कुठे थांबणार? आणि रात्रीचं माहीत आहे ना वस्तीला कोणीसुद्धा नसतं. त्यावेळेस सासूबाई माझी घाबरली. म्हटली तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते म्हटले की चला आमच्या इथे, तुम्हाला बोलवलं आहे माझ्या घर मालकिनीने. मी पहिल्यांदाच त्यांच्याविषयी असं ऐकत होते. माझ्या सासूबाई म्हटल्या की होय का, चला चहा प्यायला आताच. तर माझ्या सासूबाई म्हटल्या बरं चल शालू. घराला दरवाजा आम्ही पॅक लावला आणि मी आणि माझी सासूबाई शेजारच्या शेतमालकांच्या घरी गेले होते. त्यांचं घर खूपच चांगलं होतं. त्याच्यावरून समजत होतं ते खूपच श्रीमंत असतील. आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो. त्यांनी चहा ठेवला होता. मालक बाजूला बसले होते. समोर सासूबाई होत्या आणि इतर म्हातारी 1-2 माणसं होती. आम्ही बोलत होतो. मात्र त्या विलासरावांची नजर मी चांगलीच आधीच हेरली होती. आता पण ते मला म्हटले की काय पण म्हणा, सून तेवढी चांगली मिळाली तुम्हाला, कारण की सगळं काम करते, अजिबात तुम्हाला हातसुद्धा लावून दिला नाही, पाहत होतो मी, असं ते माझ्या सासूबाईला म्हणत होते. मी म्हटलं की बाई गं, ह्याचं तर लक्ष माझ्याकडेच होतं. सासूबाई म्हटल्या शालू सगळं काम करते, मला अजिबात कशाला हात लावून देत नाही आणि खूप चांगली आहे बाई माझी सून, असं त्यांचं बोलणं झालं होतं. असं चहा पाणी झाल्यानंतर त्यांची मालकीण म्हटली की आता आलाय तर इथे जेवण करा आणि आजचे दिवस इथे झोपा. आमची एक रूम आहे, कारण की तुम्ही दोघीजणी कुठे तिथे जाणार आणि आजच्या दिवस घर स्वच्छ केलं आहे तर थांबा, कारण की येचुकाट्याचं घरासमोरचं अजून गवत काढायचं आहे, ते सगळी स्वच्छता झाल्यावर जावा. माझ्या सासूबाई म्हटल्या बरं ठीक आहे.
असंच रात्री खूप उशीर बोलणं झालं. संध्याकाळी मी माझ्या रूममध्ये झोपले. पण मला मात्र नवीन ठिकाणी अजिबात झोपच लागत नव्हती. असं का होत होतं काय माहीत. मात्र मनामध्ये त्या विलासरावांची नजर आणि त्यांचा चेहराच माझ्या डोळ्यासमोर दिसायचा. मी मात्र रूममध्ये जागीच होते. थोड्या वेळाने उठून म्हटलं बाहेर यावं, कारण तहान पण खूप लागली होती. नवीन ठिकाणी गेल्यावर एकतर झोप लागायची नाही, म्हणून मी घराच्या रूमच्या बाहेर आले. सोफ्यावरती ते झोपले होते. मला पाहताच त्यांनी आवाज दिला, काय पाहिजे का तुम्हाला? मी म्हटलं की हो पाणी, थांबा मी आणून देतो, असं ते म्हटले. ते आतमध्ये गेले आणि एक तांब्या भरून पाणी आणून दिले. मला पाणी देताना अगदीच त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला. मला थोडंसं वेगळंच वाटलं, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. ते म्हटले घ्या. मी पाणी घेतलं आणि पाणी पिले. ते म्हटले की खरंच तुम्ही खूपच सुंदर दिसता. मी म्हटलं की होय का? ते म्हटले की खरं तर मी तुमच्यासाठीच इतक्या उशीर थांबलो होतो. मी रोज रूममध्ये झोपतो, मात्र आज म्हटलं की इथे बाहेर सोफ्यावर झोपावं, कारण की मला माहीत होतं की आपली रात्री भेट तर होणारच. मी म्हटलं की हे बघा, मी काही तसली बाई नाही. ते म्हटले अहो नाही, मी पण तुमच्याबद्दल तसा नाही विचार करत, पण तुमच्यामध्ये असं काहीतरी वेगळेपणा आहे जो मला खूप आकर्षण करतोय तुमच्याकडे. माझ्या बोलण्याचं अगदी वाईट मानू नको शालो, मी असं सहजच बोलतोय. मी म्हटलं की हो, मी पण तसं काही विचार करत नाही. त्यावेळेस ते म्हटले की तुझ्या मनात नक्की काय आलं होतं माझ्याबद्दल? मी म्हटलं काही नाही तसं. आम्ही बोलत होतो. रात्रीचा थोडासा कमी आवाजामध्ये बोलत होतो. मी अशीही लोक दुसऱ्याच्या घरी होते. ते म्हटले की तुला एक बोलू का? मी म्हटलं बोला. खरंच तुम्हाला खूपच आवडली. तुला पाहिलं तरी कसं तरी होत होतं. आता तर मला पण झोप लागत नव्हती. माझी सारखी नजर तुम्ही जिथे आहात त्या रूमकडेच होती. मी म्हटलं की होय का? असं काय आवडलं माझ्यामध्ये? त्यावेळेस ते म्हटले की तुझ्यामध्ये तर खूप काही आवडलं आहे, पण आता बोलून काही उपयोग? मला काय भेटणार आहेत? मी बोललो तरी. मी म्हटलं का हो, तसं का म्हणताय? ते म्हटले काय तुला आवडलो नसेल मी, त्यामुळेच तू मला असं टाळाटाळ करते. खरं सांगायचं म्हटलं तर मनापासून ते असे बघत होते तेव्हाच माझ्या मनात त्यांनी आकर्षणाचं घर केलं होतं. मला पण ते चांगलेच आवडू लागले होते. मी अगदीच पहिल्यांदाच गावाकडे आले होते. सुरुवातीला मला गावाकडे यायला नको वाटायचं, मात्र ह्यांना पाहिल्यानंतर मला इथे खूपच करमून गेलं. आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी म्हटलं की मला तर तुम्ही खूपच आवडला. तुमची ही मिशीचा पिळदार आकडा आणि रुबाबदार तुमचं हे. त्यावेळेस ते म्हटले खरंच का? मी हो म्हटलं तर बाई गं जवळच त्यांनी घेतलं. मी वेडीपिशी झाले आणि म्हटलं हो बाजूला सरका, कोणी पाहिल. ते म्हटले कोणीसुद्धा पाहणार नाही, यावेळेस कोणी जागं नसतं. आता निम्मी रात्र होऊन गेली, आपल्याला कोण पाहणार आहे? मग काय, त्यांनी मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखे ते मला प्रेम करू लागले. ओठांवर ओठ टेकले. हे सगळं जे होत होतं ते मी अगदी शब्दातसुद्धा मांडू शकणार नाही. असंच मला आनंद मिळत होता. खरंच असा अनुभव प्रत्येकाच्या नशिबी नसतो. मला पहिल्यांदाच माझ्यासोबत असं काही घडत होतं, मात्र त्यांना ह्या गोष्टीचा खूपच अनुभव होता. अगदी हळुवारपणे ते सुख मला देऊ लागले. त्यांनी बाजूच्याच असलेल्या सोफ्यावर मला घेऊन गेले आणि मग काय, तिथेच आमचं हे सगळं होऊन गेलं. सुखाचे क्षण म्हणतात ना, तसेच मला मिळू लागले. हा सुंदर अनुभव माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळत होता. सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेताना अगदीच मला पाहण्यासारखं होत होतं. ते मात्र कमालीचेच होते. आता मात्र खरे ते चालू झाले आणि शेजारचे शेतमालक मलाच आनंद देऊ लागले. मी पण त्यांना पूर्णपणे साथ देत होती. ते जसे म्हणत होते तसे मी अगदी तयार होऊन त्यांना पाहिजे ते सगळं करत होते. त्या दिवशी ते काही थांबले नाहीत आणि मला पण असं वाटत होतं की त्यांनी थांबूच नाही. आमचं खूप वेळ चालू झालं, मात्र शेवटी पहाटे पहाटे ते म्हटले की तुला पण घरचे विचारणारे आहात. सासूबाईंना समजलं तर उगाच चांगला सुखी संसार मोडायचा. मी म्हटलं हो, आणि असं म्हटल्यानंतर शेवटी ते दमले आणि थकले आणि जे करायचं ते त्यांनी करूनच घेतलं. मग काय, मी पण माझ्या रूममध्ये गेले. सकाळी उठायला उशीर झाला आणि पुन्हा आम्ही आमच्या घरी गेलो आणि घराची स्वच्छता करून दिराच्या लग्नाची तयारी करू लागलो.
मात्र तिथे आम्ही चांगलेच महिनाभर राहिलो. मात्र महिनाभर रोज मला त्यांची आठवण यायची आणि जसा वेळ भेटेल तसे ते यायचे आणि मला सुख द्यायचे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.